आपल्याला वीजभट्टी संदर्भात आपले पोहे टाकळीचे सरपंच यांनी रस्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे. आम्ही एका 8 दिवसापूर्वी आम्ही त्यांच्यासोबत आणि वीजभट्टीसोबत आमची बैठक लावलेली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलेलं जे काय भट्टी आहेत ते आम्ही पाठीमागे घ्या असं त्यांनी मुदत काहीतरी मागितलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाईचं प्रकार चालू केलेलं आहे. त्यांना नोटीस इश्यू केलेलं आहे. त्याचबरोबर जे काय त्यांच्याकडे ते कारवाई आणि जे वीजभट्ट्या जे रस्त्यावर आहेत त्यांची रस्त्याच्या पाठीमागं घेऊन त्यांच्यावरती हे करायचं. अगर 15 दिवसात जरी नाही केलं तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करून आम्ही त्यांच्या वीटभट्ट्या बंद करण्याची कारवाई करू. म्हणजे ईटभट्ट्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी न करता रोडच्या पाठीमागं मध्ये जायचं आहे. रोडच्या एकदम जाण्या येण्याला त्रास होणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांना नोटीस वगैरे इश्यू करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपल्याला किती वीटभट्टी धारकाचे आहे? आपल्याला वीटभट्टी आता त्यांनी सांगितलं म्हणजे 29 वीटभट्टी आहेत. त्या वीटभट्ट्याच्यावर आम्ही कारवाई करून नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या जमीन मालकाला वीटभट्टी किंवा जमीन मालक हे दोघांपैकी आम्ही त्यांना कारवाई करून आम्ही तुम्हाला की 8-15 दिवसात आम्ही तुम्हाला त्याचं कारवाई करायचा अहवाल काढू. आपल्या मुख्य रस्त्याच्या पाठीमागे अंतरावर भट्ट्या असायला पाहिजे सर. कसं नियमानं म्हणलं तर 60 फूट मेन रस्त्याच्या 60 फूट पाठीमागे जायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलेही काही करता येणार नाही त्याच्यात असं आहे. वारंवार आंदोलन छेडलं जाते आपल्याला. आता ते आंदोलन छेडल्या त्याच्यामध्ये त्यांचं बी सहकार्य म्हणजे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. जे काही विनाप्रमाणे चालू आहे त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा. ठीक आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करून आम्ही योग्य ते त्यांच्यावर